नमस्कार मंडळी. सो नुकतंच इनफॅक्ट आज हा व्हिडिओ 24 तारखेला शूट होतो, 23 तारखेला बजेट सादर झालेलं आहे आणि बऱ्याच गोष्टी ह्या बजेटबद्दल चर्चिल्या जात आहेत. मी थोडंसं एक छोटंसं ॲनालिसिस ह्या बजेटचं करणार आहे ह्या व्हिडिओच्या मार्फत. आय थिंक जे सगळे आपले सदस्य आहेत त्यांना ही गोष्ट माहीत आहे की लवकरच आपलं पूर्ण एक बजेट इव्हेंट हा होतोच आहे की ज्याच्यामध्ये आपण एक संपूर्ण बजेटचं ॲनालिसिस करतो अगदी डिटेलमध्ये आणि एक म्हणतो ना एक 5-6 तासाचा तो एक इव्हेंट असतो. त्यामध्ये आपण हे विस्तृत मांडणारच आहोत. पण एक थोडंसं ब्रीफ किंवा आपण म्हणूया एक शॉर्टमध्ये आपण जरा समजून घेऊया की नेमकं ह्या बजेटबद्दलच्या म्हणतो ना काही ठळक घडामोडी कशा आहेत ते. तर सर्वप्रथम तर आपण एक लक्षात घेऊया की येस थोड्याफार प्रमाणात आपण जर कंपॅरिझन करायचं तर आता हे वर्ष जे इलेक्शनचं वर्ष आहे ह्या वर्षी 2 बजेट म्हणजे एक इंटरिम बजेट आणि एक ज्याला आपण म्हणतो एक मुख्य बजेट जे आता सादर झालं. गेले जर आपण कोविड नंतरचे बजेट्स बघितले आणि आताचं जर हे बजेट बघितलं तर ह्याच्यामध्ये एकच फरक असा जाणवतो की गेली 4ही बजेट म्हणजे आपण म्हणू 21, 22, 23 रादर 3 बजेट म्हणजे ही 3 मुख्य बजेट आणि एक 24चं इंटरिम बजेट ह्या 4ही बजेटमध्ये गव्हर्नमेंटचा जो थोडासा फोकस होता हा थोडा ॲग्रेसिव्ह स्टँड होता. मॅक्रो फॅक्टर्स गव्हर्नमेंटला जास्त मॅटर करत होते आणि थोडा एक ॲग्रेसिव्ह स्टँड गव्हर्नमेंट म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना एक इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग हे ज्या पद्धतीने गव्हर्नमेंट वाढवत आला आधी 5 मग 7.5 मग 6 मग 7.5 मग 10 लाख कोटी मग यावर्षी तर 11,11,000 कोटी आणि हे ज्या पद्धतीने गव्हर्नमेंट पुष्कर झालं हा स्टँड कुठेतरी गव्हर्नमेंटने थांबवला. ह्या वर्षीच्या बजेटमध्ये सेम फिगर ठेवली जी इंटरिम बजेटमध्ये ठेवलेली. हे नवीन ॲडिशन नाही केलं आणि हेच आपण बघितलं की ह्याची गरज पण नव्हती कारण लास्ट इयरचं जे 10 लाख कोटी अनाऊन्समेंट केलेली त्यातलं टोटल युटिलायझेशनच झालं नव्हतं सिस्टीममध्ये म्हणजे तेवढा पैसा युटिलाइज झालाच नव्हता आपल्या पूर्ण बजेटमध्ये पूर्ण वर्षभरामध्ये इकॉनॉमीमध्ये. सो त्यामुळे हे मेंटेन ठेवलेलं आहे आणि गव्हर्नमेंटने थोडा जो स्टँड आहे ना हा थोडा एक म्हणतो ना एक थोडा डिफेन्सिव्ह ज्याला आपण म्हणतो तो तसा आता ह्या बजेटमध्ये दिसून आलेला आहे. आपण एक ती चीप डिस्कशन नको करूया की हे बजेट चांगलं आहे की बजेट वाईट आहे. बजेट हे बजेट असतं. आपला एक अप्रोच जो आहे ना बजेटकडे बघण्याचा हा खूप असा म्हणतो ना एक पेनिट्रेटिव्ह न करण्यापेक्षा थोडासा एक आपण ना थोडं डिस्क्रिप्टिव्ह ह्या पद्धतीने त्याकडे बघूया. डिफेन्सिव्ह का आपण एक समजून घेऊया त्याचं रिझन हे आहे की ह्याचं कुठेतरी रिझन जातं इलेक्शन आउटकमला. सरकारचा थोडासा जो फोकस असणार तो ह्या रिझनने की थोडंसं रूरल डेव्हलपमेंट हा एक असणं स्वाभाविक आहे आणि त्यात पण जे आपण मागे पण डिस्कस केलेलं आहे की फर्स्ट टाईम हे म्हणतो ना NDA गव्हर्नमेंटमध्ये फर्स्ट टाईम असं होणार की BJPला थोडंसं ज्याला आपण म्हणतो ना की कोलिशनवालं गव्हर्नमेंट चालवायचं. त्यामुळे ऑब्व्हियस आहे की थोडंसं काही अनाऊन्समेंट आपण पाहिल्या ज्या ह्या प्रामुख्याने आंध्र प्रदेश किंवा आपण बिहारच्या दृष्टीने पाहिल्या ऑफकोर्स त्या खूप जास्त मोठ्या आहेत बट आहेत हे आपण नाकारू नाही शकत. सो तो एक भाग आहे आणि फेअर आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना पॉलिटिक्समध्ये ह्या गोष्टी होणं स्वाभाविक आहे आणि तेच झालेलं आहे. बजेट इकॉनॉमी पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर एक फॅक्टर बजेटमधला खूप जास्त पॉझिटिव्ह आहे ते म्हणजे फिस्कल डेफिसिटचं जे टार्गेट आहे म्हणजेच वित्तीय तूट जी आपल्या देशाची आहे ही गव्हर्नमेंट कुठेतरी लवकर कमी करण्याचा प्रयत्न करते आहे. बघा आपल्या देशामध्ये ना इन्फ्लेशनला एक खूप चांगली स्टेबिलिटी मिळालेली आहे म्हणजे आपल्याकडे इन्फ्लेशन बऱ्यापैकी कंट्रोल आहे. म्हणजे आता तर म्हणतो ना एकमेव असा देश आहे की ज्याच्या म्हणतो ना इन्फ्लेशन पूर्ण ह्या 2022 पोस्ट रशिया युक्रेन वॉर म्हणा किंवा कोविड म्हणा किंवा पोस्ट जे USने जे काय पैसा जी खैरात केलेली पोस्ट कोविड या सगळ्यामध्ये आपलं एकमेव देश होता की जिथे इन्फ्लेशन वाढलं नव्हतं. आणि त्यामुळे आपण जे आता पाहतोय की आपल्याला इंटरेस्ट रेट पण फार वाढवायला लागले नाही आहेत. इनफॅक्ट आपल्याकडे कमी होण्यासाठी एक पूर्ण स्कोप निर्माण झालेला आहे. सो ह्या स्टेबिलिटीमुळे कुठेतरी फिस्कल डेफिसिटचं जे आपलं टार्गेट आहे हे गव्हर्नमेंटने असं दिसतंय की बऱ्यापैकी लोअर्ड केलेलं आहे. आणि आता काही जणांना वाटेल की इन्फ्लेशन स्टेबिलिटीचा फिस्कल डेफिसिटशी संबंध कसा की जेवढं इन्फ्लेशन स्टेबल राहतं तेवढं गव्हर्नमेंटला हे असे टार्गेट घेणं हे सोपं जातं. आणि हेच आपण गेली काही वर्ष बघतो की कोविडच्या फर्स्ट इयरमध्ये गव्हर्नमेंटने जे फिस्कल डेफिसिट वाढवून घेतलं बिकॉज ऑफ इन्फ्रा स्पेंडिंग ते आता कुठेतरी गव्हर्नमेंट परत खाली आणते आहे आणि जो 5.6
चा जो नंबर होता तो डायरेक्ट आता गव्हर्नमेंट 4.9वर आणत आहे. सो आणि ते पॉसिबल असं दिसत आहे. सो ज्याला आपण म्हणतो ना की ही एक फिस्कल डेफिसिट कमी केल्यामुळे अजून इकॉनॉमीला एक स्टेबिलिटी येईल, ह्याचा परिणाम आपल्या बॉन्ड मार्केटला होईल आणि जेवढा म्हणतो ना त्याचा ओव्हरऑल करन्सी स्ट्रेंथनिंगसाठी त्याची एक आपल्याला चांगली मदत होऊ शकते. सो ही एक सगळ्यात पॉझिटिव्ह बाब आहे जी बजेटमध्ये, आणि ती आपण नाकारू नाही शकत. थोडंसं पर्सनल इन्कम टॅक्सबद्दल चर्चा जास्त होते की स्लॅब्समध्ये जे बदल झाले 3 ते 7, 7 ते 10, 10 ते 12 आणि 12 ते 15. सो 5, 10, 20 आणि 15 लाखाच्या वर डायरेक्ट 30%. सो हे एक टॅक्स स्लॅबचे जे चेंजेस आहेत. स्टँडर्ड डिडक्शन असं एक्सपेक्टेड होतं कुठेतरी वाढेल, आणि जे गेली जवळपास 10 वर्ष फक्त 50,000 होतं ते जेमतेम 75,000 केलं आहे. मग मार्केटमध्ये जो एक फॉल आला तो नेमका कशामुळे आला, तर त्याचं एक सिम्पल रिझन आहे कॅपिटल गेन टॅक्स जो आपल्याकडे वाढवण्यात आला. सो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा जो 10% होता, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो 15% होता तो आता 20% करण्यात आला आहे. लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो 10% होता तो आता 12.5% आला. लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्सचं एक्झेम्पशन लिमिट जे पर इयर आपण दरवर्षी जे 1 लाख होतं ते देखील 1.25 लाख करण्यात आलेलं आहे. ह्या न्यूजवर थोडंसं मार्केट आपण पाहिलं की काल थोडंसं मध्ये एक तो फॉल आला, बट तो फॉल एक्सटेंड का नाही झाला वगैरे हे आपण पाहिलं तर नंतर मार्केट आउटलुकमध्ये समजून घेऊ. बिकॉज ओव्हरऑल आपल्या मार्केटमध्ये सध्या लिक्विडिटी स्ट्रॉंग आहे, म्हणून आपलं मार्केट मेजर फॉल दाखवत नाही आहे. सो आणि तेच आपल्याला दिसतंय की अजूनही आजही मार्केट बऱ्यापैकी स्टेबल राहिलं. मार्केट मोरओव्हरची बजेट ह्या म्हणजे जर आपण मार्केट स्पेसिफिकच जर डिस्कस करायचं झालं तर बजेट ना मार्केटसाठी पॉझिटिव्ह होतं ना ते निगेटिव्ह होतं. हे अशाच पद्धतीचा एक ओव्हरऑल बजेटचा जो जसा मी म्हणेन ना की बजेट हे हळूहळू नॉन इव्हेंट होत चाललेलं आहे. कारण एक 15-20 वर्षापूर्वी जेव्हा बजेट सादर व्हायचे तेव्हा जसा इम्पॅक्ट याचा ओव्हरऑल स्टॉक मार्केटवर आणि इकॉनॉमीवर तसं आता होत नाही. आणि हेच एक म्हणतो ना हिचं साईन की ही डेव्हलपिंग टू डेव्हलपकडे जाण्याची साईन आहे की सगळ्या गोष्टी सगळ्या अनाउन्समेंट या बजेटमध्येच होणं गरजेचं नाही. आपल्याकडे GST आल्या गेली 7-8 वर्षापासून, तो एक मोठा इम्पॅक्ट प्ले करत असतो आपल्या ओव्हरऑल म्हणतो ना फायनान्शियल किंवा इकॉनॉमी पॉईंट ऑफ व्ह्यूने. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्यामुळे पण आपण हा बजेट एक नॉन इव्हेंट होत चाललेला एक प्रकार मानू शकतो. थोडंसं कन्क्ल्युजन सांगायचं झालं ह्या सगळ्यामध्ये तर काही गोष्टी अनएक्सपेक्टेडच होत्या. असं वाटलेलं की कॅपिटल गेन टॅक्स येणार नाही, तो आलेला आहे. आणि टॅक्स स्लॅब किंवा टॅक्स रेट जे इंडिव्हिज्युअलसाठी आहे ते कुठेतरी थोडंसं बेटर होणं अपेक्षित होतं. म्हणजे थोडक्यात असं झालं आहे ना की गेली काही वर्ष गव्हर्नमेंटचा फोकस हा कॉर्पोरेट जास्त राहिला इन अ वे की इंडिव्हिज्युअल पर्सनल टॅक्सचे जे म्हणतो ना जे दर आहेत किंवा स्लॅब्स आहेत त्याच्यामध्ये फार काही असं रिमार्केबल चेंजेस झाले नव्हते. सो तो एक म्हणतो ना जो इफेक्ट नाही दिसून आला ह्या बजेटमुळे. आणि एक गोष्ट याच्यामध्ये अजून जाणवली की गव्हर्नमेंटने एक गोष्ट सांगितली की पुढचे 6 महिने आम्ही इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये भरपूर म्हणतो ना कॉम्प्रेहेन्सिव्ह त्याचा स्टडी करणार आहोत. म्हणजे कुठेतरी त्यांना पण हे जाणवतं आहे की ह्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. मे बी नॉट दिस बजेट, पण येणाऱ्या पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या बजेटमध्ये इंडिव्हिज्युअलसाठी नक्कीच आपल्याला काहीतरी म्हणतो ना बेटर टॅक्स. बेसिकली रिटेल पब्लिक जो इंडिव्हिज्युअल आहे तो बजेट आणि ह्या गोष्टीकडे फक्त टॅक्स ह्या अँगलने बघतो. त्यात काही चुकीचं पण नसतं अनलेस अँड अंटिल तुम्ही ह्या सगळ्याचा एक इकॉनॉमिक फायदा करून नाही घेते थ्रू इन्व्हेस्टमेंट्स अँड एव्हरीथिंग, तर तो एक टॅक्स पद्धतीने बघतो. आणि इट इज अ फॅक्ट की आपल्याकडे इंडिव्हिज्युअल्ससाठी म्हणतो ना ज्या स्वरूपाचं टॅक्स कलेक्शन आहे टॅक्स बियॉन्सी जी गेल्या काही वर्षात निर्माण झालेली, म्हणजे आता बऱ्यापैकी पब्लिक आपलं टॅक्स ब्रॅकेटमध्ये यायला लागलं आहे. ऑल क्रेडिट गोज टू दिस आधार आणि आपलं जनधन आणि बेसिकली बँकिंग जे आपलं डीप झालेलं आहे आणि एव्हरीथिंग लिंक्ड, ह्या सगळ्याचा तो परिणाम आहे की टॅक्स बियॉन्सी आपली बेटर झाली. त्यामुळे पर्सनल इन्कम टॅक्स रेट हे थोडंसं रेट कमी किंवा अजून स्लॅब्स बेटर करण्यास स्कोप होता, जो पे प्रॉबेबली आपल्याला पुढे दिसेल. एक निगेटिव्ह फक्त एवढंच वाटलं ह्या बजेटमध्ये की जी एक टिपिकल गव्हर्नमेंटची गेले काही वर्ष किंवा आपण रादर म्हणूया की एक लँग्वेज चालू आहे स्पेशली गेली 1.5 वर्ष, म्हणजे ज्याला आपण म्हणतो अमृतकाल, 75 वर्ष पूर्ण झाले, आपण 100च्या दिशेने जातोय स्वातंत्र्याच्या, किंवा विकसित भारत किंवा आत्मनिर्भर भारत, ह्या गोष्टी थोड्याशा ह्या बजेटमध्ये ह्याचा काही उल्लेख नाही झाला. आणि ह्याचा उल्लेख न झाल्यामुळेच कुठेतरी असं वाटतं की हे बजेट थोडंसं डिफेन्सिव्ह जात आहे की काय, आणि तो एक भाग आहे जो ह्यावेळी जाणवला. सो लेट्स सी काय म्हणूया की मे बी कदाचित ते म्हणतो ना
डिफेन्स इज द बेस्ट ऑफेन्स म्हणत पण गव्हर्नमेंट कदाचित काही गोष्टी करू शकेलही. वी कॅन जस्ट होप्स. आपण तर म्हणतो ना, आपण आशावादी राहू शकतो सर्व आपल्या ह्या प्रगतीबद्दल, आणि तोच एक मेजर टार्गेट उद्दिष्ट आपण आपल्या बाबतीत ठेवू शकतो. सो हे थोडंसं वरचेवर ॲनालिसिस आहे बजेटचं. मी परत एकदा आठवण करून देतो, आपला फुल डिटेल बजेट इव्हेंट होतो आहे, आणि ज्यामध्ये आपण सर्व सविस्तर ह्या सर्व गोष्टी, इनफॅक्ट त्या बजेट इव्हेंटबद्दलची लिंक पण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. लवकरच आपल्या मेंबरसाठी या बजेट इव्हेंटची रजिस्ट्रेशन प्रोसेससुद्धा आपण स्टार्ट करतो आहोत. मार्केटच्या 1-2 दिवसाच्या मूववर मला असं वाटतं बजेटला जज नका करू. एक म्हणतो ना, थोडंसं पॉलिटिकल टच असलेलं ह्यावेळेचं बजेट होतं. सो लेट इट बी, जस्ट ॲक्सेप्टेड, एवढंच फक्त यावर सांगेन. बाकी अशी काय कमेंट ह्यावर नाही आहे. मार्केटच्या बाबतीत जर सांगायचं झालं तरी पण जर स्पेसिफिक, तर कुठेतरी जर बजेटच जर डिफेन्सिव्ह असेल तर सेक्टर्स पण थोडेसे डिफेन्सिव्ह कदाचित इथून पुढे प्ले करण्याची शक्यता आहे. जसं ऑफकोर्स हे कुठलंही रेकमेंडेशन किंवा ॲडवाईज नाही आहे, डिसिजन आपण आपल्या फायनान्शियल ॲडवायझर बरोबरच डिस्कस करून घ्यायचे असतात. बट ह्या अशा डिफेन्सिव्ह बजेटमुळे साहजिकच आहे कन्झम्पशन सेक्टर, किंवा आपण म्हणूया थोडंसं फार्मा, काही प्रमाणात IT, ह्या सेक्टरला थोडंसं एक म्हणतो ना, जिथे काही फारसा टच नसतो कधीच बजेटचा, तर ते ऑटोमॅटिकली ते अट्रॅक्टिव्ह होऊन जातात. आणि हीच मूव आपण काल पण पाहिली. इनफॅक्ट ही मूव आपण गेली 1-1.5 महिना पाहतोय. इनफॅक्ट अक्षय तृतीयेला आपलं सेशन झालं तेव्हा पण आम्ही असं थोडंसं मांडलेलं की जर गव्हर्नमेंट जर डिफेन्सिव्ह जातं तर कदाचित कन्झम्पशन हा एक सेक्टर आहे, आणि जो गेली 4 वर्ष थोडंसं व्हॅल्युएशन्स आणि ह्या सगळ्यांनी स्ट्रगल करतोय, तर तो कुठेतरी बेटर आहे. आणि ते म्हणतो ना, ते सिच्युएशन आता आपल्याला येणाऱ्या पिरियडमध्ये दिसू शकते आहे. राईट, विथ दिस थांबूया आणि भेटू बजेट इव्हेंटच्या दिवशी. तेव्हा सविस्तर आपण हे सगळं समजून घेऊ आणि मार्केट आणि आउटलुक सगळंच एकंदरीत व्यवस्थित बघू. धन्यवाद, शुभेच्छा.